महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य तर कोषाध्यक्ष पदावर आहे. आपण हे पत्रकार परिषद घेत आहे आणि आमचे सर्वांनी सहयोगी लोकांनी जे विषय मांडलेले आहे मला लिखित पण दिलेले आहे. पण हे करण्याचे कारण काय आलं इथपर्यंत करण्याचे कारण म्हणजे असं नाही की आतापर्यंत हा झालेला आहे. माणुसकी हा नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आतापर्यंत जितके सुरक्षा रक्षक काम करत होते त्यातले काही सुरक्षा रक्षक हे काही मरण पावले आहेत, काही रिटायर झालेले आहेत. त्यांच्या जागेवर सुद्धा अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे माणूस पाठवण्याकरता मंडळाकडे सुरक्षा रक्षक नाही आहे. आणि अशा वेळेस जर कोणतीही आस्थापना जर त्यांच्यापाशी जर सुरक्षा रक्षक पोहोचत नाही आहे तर तो आपला सुरक्षा रक्षक मंडळाच्या गाठ का ठेवत, इतर सुरक्षा रक्षकाचे गाठ ठेवतील, बरोबर आहे. आणि जर असं जर झालं त्यांनी पुन्हा मॅनपॉवर मागितलेलं आहे. जितकीही आस्थापना आहे मंडळामध्ये रजिस्टर त्यांनी मॅनपॉवर मागितलं आहे जास्तीच्या, तर जास्तीच्या मॅनपॉवर देत नाही आहे, जो आहे त्याच्यातही कमी पडत आहे मंडळ. आणि मग जर असं जर चालत राहिलं तर इथे दुसरं जे प्रायव्हेट एजन्सी किंवा मिक्सो आहे, MSF आहे, हे पोचतील आणि हे जे मंडळ जे आहे हे निष्क्रिय होऊन जाईल. म्हणजे हे मंडळ राहणार नाही. आणि मंडळ जर राहणार नाही तर जे आता सध्या 3000 लोक जे काम करत आहेत त्यांचे घर परिवार ह्या मंडळावर चालत आहे, त्यांचे रोजी त्यांना मिळत आहे. जर हे मंडळच नाही राहिलं तर त्यांच्या सर्वांना उपासमारीची वेळ आहे ना. परिवार त्यांच्या कुठे जाईल? 3000 लोकांच्या बाबत किती परिवार असेल? आज एका घरचे जर 4 लोक पकडले आपण तर तुम्ही डिवाइड करा किती लोक रस्त्यावर येतील. आणि हा रस्त्यावर नाही आले पाहिजे म्हणून आम्ही वेळोवेळी शासनाला मंडळाला पत्रव्यवहार केलं, शासनाला पत्रव्यवहार केला, तरीही आम्हाला अजूनपर्यंत कुठलाही त्यांच्याकडून पॉझिटिव्हली रिस्पॉन्स नाही मिळालेला. आणि म्हणून आम्ही आमरण उपोषणाचा विचार केला होता मानसिक सुरक्षा रक्षक सेनामार्फत की आमरण उपोषणाला बसलो तर आमची शासनापर्यंत ही मागणी जाईल. परंतु काही कारणास्तव तो आम्हाला थांबावं लागला, साखळी उपोषण करावं लागलं. तर उद्या 3 तारखेपासून आम्ही साखळी उपोषणाला बसत आहोत. आणि तिच्यातूनही जर आम्हाला जर योग्य तो पॉझिटिव्हली निर्णय जर शासनाकडून मिळालेला नाही तर आम्ही समोर आणखीही काही याच्यावर हे करू. कारण आम्हाला आमची रोजीरोटी वाचवायची आहे, आम्हाला आमचे परिवार वाचवायचे आहे. आणि आम्हाला तुम्हाला एवढी कळकळाची विनंती आहे की तुमच्या माध्यमातून आम्हाला हा शासनापर्यंत मेसेज पोहोचवायचा आहे की जर असं जर होत राहिलं तर आम्ही सर्वच्या सर्व रस्त्यावर येऊ आणि आंदोलन करू. आज उद्या फक्त साखळी उपोषण आम्ही करत आहोत, शासनाचे सर्व नियम पाळूनच करत आहोत. आमची कळकळाची विनंती आहे की हे शासनापर्यंत हा मेसेज पोहोचायला ठेवा. धन्यवाद. देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पत्र दिलं होतं आम्ही 29/8/2024 भरती प्रक्रिये संबंधित. आणि त्यांनी आम्हाला प्रोजेक्ट होय म्हटलं कोण तयार करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला भरती करणं आवश्यक आहे. परंतु भरती होऊन नाही राहिलेली आहे. कारण की त्यांचं म्हणणं असं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये भरती झाली आहे, बऱ्याचशा ठिकाणी भरती झालेली आहे. ती भरती त्याच्यामध्ये भ्रष्टाचार पुष्कळ होऊन राहिलेला आहे. आणि आयुक्ताचं एवढंच म्हणणं आहे की ॲज अ रिकमेंडेड म्हणून फक्त 235 सुरक्षा रक्षकाची मागणी आलेली आहे. आणि 5% म्हणजे सध्या आता गार्ड बोर्डमध्ये फक्त जे रजिस्टर गार्ड आहे त्यांची संख्या आहे 3 ते 4000च्या जवळपास. जोपर्यंत शासन परवानगी देणार नाही तोपर्यंत मंडळामध्ये भरती होणार नाही. आणि मंडळामध्ये जर भरती झाली तर आस्थापनाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या सुरक्षा रक्षक आस्थापनाला पूर्ण करू शकते. परंतु जर मागण्या जर पूर्ण नसेल करत तर मग त्याच्यासाठी पर्याय म्हणून MSF सुरक्षा रक्षक जी आता निघालेली आहे गव्हर्नमेंटची आणि एक मास्को म्हणून निघालेली आहे, त्याच्यातले ते गाठ मागू शकतात. एवढंच म्हणणं आहे आपल्या माध्यमातून. जर शासनाला आमची एकच मागणी होती की भरती प्रक्रिया राबविण्यात आली पाहिजे. कारण की मंडळामध्ये एकूण 50 ते 60 महिला सुरक्षा रक्षक आहे जे कार्यरत आहे आणि ते एक प्रामाणिकपणे आपली ड्युटी जबाबदारीने पार पाडत आहेत. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये महिला सुरक्षा रक्षकांसाठी फक्त कमी पॉईंट अवेलेबल आहे. महिलांसाठी रोजगार नाही आहे, त्यांना दुसरीकडे कुठे जाऊन ते काम करू शकत नाही, त्यांच्यासाठी पॉईंट अवेलेबल्स नाही आहे.
शासनाला आमचं हे एकच विनंती होती की भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्यात यावे आणि जी महिला आहे जे कार्यरत आहे त्यांना समान संधी मिळायला पाहिजे आणि कुठलीही महिला बेरोजगार झाली नाही पाहिजे व सर्व सुरक्षा रक्षक आहे महिला सुरक्षा रक्षकच पदावर काम करतात ते माणुसकी सुरक्षा रक्षक सेना त्याच्यातील नागपूर उपमध्यक्ष पदी हीच एक विनंती आहे. नमस्कार, मी भाग्यश्री इंगळे सचिव नागपूर जिल्हा सचिव माणुसकी सुरक्षा रक्षक सेना. आजची पत्रकार परिषद घेण्याचे कारण आहे की सध्या नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कारण 2009 आणि 2013 च्या नंतर मंडळाने सुरक्षा रक्षकांची भरती घेतलेली नाही आहे आणि मंडळाची प्रतीक्षा यादी. नमस्कार, मी गणेश भुसे, महाराष्ट्र सरचिटणीस माणुसकी सुरक्षा रक्षक सेना. आजचा पत्रकार परिषद घेण्यामागचा विषय असा आहे की नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळमध्ये 2009 आणि 2013 या साली सुरक्षा रक्षकांची भरती झाली होती, पण तेव्हापासून अद्याप ही भरती झालेली नाही. त्या कारणाने सुरक्षा रक्षक मंडळाकडे सुरक्षा रक्षक उपलब्ध नाही आहे. त्या कारणात आणि बऱ्याच आस्थापनेकडून सुरक्षा रक्षक मंडळा